प्रिय व्यक्तीला गमावणं यापेक्षा मोठं दुःख खरंच कोणतंच नाही. पण विचार करा, हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली एक गोष्ट आपल्याला या दुःखातून बाहेर पडायला एक वेगळीच दिशा दाखवू शकते. आज आपण अशाच एका बोधकथेबद्दल बोलणार आहोत. उरक जातक. आपल्या जवळच्या माणसाला गमावल्यानंतर या दुःखाचा सामना करायचा तरी कसा? हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतो. चला तर मग बघूया ही जुनी गोष्ट आपल्याला याचं उत्तर शोधण्यासाठी कशी मदत करते. तर या कथेची सुरुवात होते एका माणसापासून. तो खूप दुःखी आहे, कारण त्याने नुकताच आपला मुलगा गमावलाय आणि तो उत्तराच्या शोधात थेट बुद्धांकडे पोहोचतो. त्याच्या वेदना बघून बुद्ध त्याला एक खूप जुनी गोष्ट सांगतात आणि तीच गोष्ट या सगळ्याचा मूळ गाभा आहे. तर मग वळूया त्या मूळ जातक कथेकडे. या कथेचे जे मुख्य पात्र आहेत ते म्हणजे बोधिसत्व, म्हणजे बुद्ध होण्याच्या मार्गावर असलेलं एक अतिशय ज्ञानी व्यक्ती आणि त्यांचं कुटुंब. आता या बोधिसत्वांनी आपल्या कुटुंबाला एक खूप वेगळी पण खूप महत्त्वाची शिकवण दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की बघा, जीवन हे क्षणभंगूर आहे, मृत्यू तर अटळ आहे, आणि हे सत्य आपण जितक्या लवकर स्वीकारू तितकी खरी शांती आपल्याला मिळेल. त्यांनी आपल्या कुटुंबाला अनित्यता म्हणजे काय हे शिकवलं होतं. म्हणजे कोणतीच गोष्ट कायम टिकत नाही, प्रत्येक गोष्ट बदलत राहते, हा विचार त्यांनी त्यांच्या मनात अगदी खोलवर रुजवला होता. पण मग एक अशी दुःखद घटना घडते जी या कुटुंबाच्या या सगळ्या तत्वज्ञानाची, या शिकवणीची एक प्रकारे खरी परीक्षाच घेते. होतं असं की शेतात काम सुरू असताना अचानक एका वारुळातून साप बाहेर येतो आणि तो त्यांच्या मुलाला दंश करतो आणि काही क्षणातच त्याचा जागीच मृत्यू होतो. विचार करा, कुटुंबावर दुःखाचा केवढा मोठा डोंगर कोसळला असेल आणि इथेच त्यांच्या त्या तत्वज्ञानाची खरी कसोटी सुरू झाली. पण या भयंकर घटनेनंतर त्या मुलाच्या वडिलांची, म्हणजे बोधिसत्वांची जी आतून प्रतिक्रिया होती ती खूपच धक्कादायक होती. ते अगदी शांत आणि स्थितप्रज्ञ होते. आणि खरं तर ह्यातच या कथेचं सगळ्यात मोठं रहस्य दडलेलं आहे. त्यांनी आपल्या पत्नीला घरी एक संदेश पाठवला आणि तो संदेशही खूप विचित्र होता. ते म्हणाले, एकासाठी जेवण आण, दोघांसाठी नको. तुम्ही चौघेही या, स्वच्छ कपडे घालून या आणि सोबत अत्तर आणि फुलेही घेऊन या. आता ह्या अशा परिस्थितीत असा संदेश, यातून त्यांची मनस्थिती आणि त्यांचा हेतू काय असेल याबद्दल एक उत्सुकता निर्माण होती. त्या कुटुंबाची ही जी विलक्षण शांतता होती ना, तिचे पडसाद फक्त पृथ्वीवरच उमटले नाहीत तर थेट स्वर्गात पोहोचले. आणि इथेच या कथेत एंट्री होते शक्र नावाच्या एका दैवी शक्तीची. या कुटुंबाचा तो शांतपणा इतका शक्तिशाली होता की असं म्हणतात की स्वर्गात देवराज शक्राचं सिंहासन सुद्धा तापू लागलं. त्याला कळेना की पृथ्वीवर असं काय घडतंय. आणि मग याचं कारण काय आहे हे शोधण्यासाठी तो स्वतः पृथ्वीवर आला. आता बघा, शक्र खाली येतो आणि काय पाहतो? त्याला वाटतं हे लोक कुठल्या तरी जनावराला भाजत आहेत. पण कुटुंब काय म्हणतं? नाही, आम्ही आमच्याच मुलाला जाळत आहोत. शक्राला धक्काच बसतो. तो म्हणतो हा नक्कीच तुमचा शत्रू वगैरे असणार. तर ते म्हणतात नाही, तो आम्हाला खूप प्रिय होता. म्हणजे बघा, कुटुंबाची प्रतिक्रिया सामान्य माणसाच्या कल्पनेच्या कितीतरी पलीकडची होती. एक प्रकारे शक्र म्हणजे आपणच आहोत, ज्याला या सगळ्यावर विश्वासच बसत नाहीये. आणि मग शेवटी शक्र तोच प्रश्न विचारतो जो कदाचित आपल्याही मनात आहे. अरे, तुमचा मुलगा गेलाय, मग तुम्ही रडत काय नाही? आणि याच एका प्रश्नाच्या उत्तरात या संपूर्ण कथेचं सार दडलेलं आहे. आता आपण कथेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतोय. इथून पुढे कुटुंबातला प्रत्येक सदस्य एकापेक्षा एक सुंदर उपकं वापरून आपलं तत्वज्ञान, आपली भूमिका स्पष्ट करतो. सुरुवात करूया वडिलांपासून. बोधिसत्वांनी स्वतः काय उत्तर दिलं ते पाहूया. वडील म्हणतात, जेव्हा आयुष्यातला आनंद संपतो तेव्हा माणूस आपलं हे शरीर तसंच सोडून जातो, जसा साप आपली जुनी झालेली काट टाकतो. किती सुंदर उपमा आहे बघा. त्यांच्यासाठी मृत्यू हा अंत नाहीये, तो फक्त एक नैसर्गिक बदल आहे. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं. जसा साप जुनी काट टाकतो आणि पुढे जातो, तसंच काहीसं. आता वळूया आईकडे. आपल्याला वाटेल की आईला तर सगळ्यात जास्त दुःख झालं असेल, पण तिचा दृष्टिकोनही खूप वेगळा होता. आईचं उत्तर तर आणखी सोपं आणि तितकंच गहन आहे. ती म्हणते, तो काही आपल्याला विचारून आला नव्हता आणि सांगूनही गेला नाही. जसा आला तसाच गेला. मग ह्यात रडण्यासारखं काय आहे? म्हणजे बघा, तिच्या मते जीवन आणि मृत्यू हे आपल्या हातातच नाहीयेत. ते एका प्रवाहासारखे आहेत, येतात आणि जातात. ज्यावर आपलं नियंत्रणच नाही त्यावर शोक करून काय उपयोग? आता बघूया बहिणीने काय उत्तर दिलं. तिचं कारण खूपच व्यावहारिक, म्हणजे प्रॅक्टिकल आणि तार्किक आहे. बहीण म्हणते, मी रडले, उपवास केला, तरी त्याचा मला काय फायदा होणार आहे? काहीच नाही. उलट माझ्या आजूबाजूचे माझे नातेवाईक मला बघून आणखी दुःखी होतील.
म्हणजे तिचा विचार किती पुढचा आहे बघा. शोक केल्याने गेलेली व्यक्ती तर परत येणार नाही, पण जिवंत आहेत त्यांना मात्र उगाचच त्रास होईल आणि तिला हे नकोय. त्यानंतर नंबर येतो पत्नीचा. तिचा दृष्टिकोन, जी गोष्ट अटळ आहे त्यावर शोक करणं किती निरर्थक आहे हे दाखवून देतो. आणि तिने वापरलेली उपमा तर अप्रतिम आहे. ती म्हणते, जसं लहान मूल आकाशातला चंद्र मिळावा म्हणून उगाच रडतं, तसंच आपण माणसं आपल्या प्रियजनांच्या मृत्यूवर निष्कारण शोक करतो. म्हणजे मृत्यूला परत बोलवणं हे त्या चंद्राला मागण्याइतकंच अशक्य आहे. तो एक असा हट्ट आहे जो कधीही पूर्ण होऊ शकत नाही. मग तो करून उपयोग काय? आणि या सगळ्या उत्तरांच्या मालिकेचा शेवट होतो त्या घरातील दासीच्या एका सुंदर आणि तितक्याच सोप्या उपमेनं. आणि शेवटी घरातली दासी एका अतिशय साध्या पण तितक्याच प्रभावी उपमेने या सगळ्या विचारांवर शिक्कामोर्तब करते. ती विचारते, एकदा मातीचं भांडं फुटलं की ते पुन्हा कोणी जोडू शकतं का? नाही ना. मग तसंच मेलेल्या माणसासाठी शोक करणं हे सुद्धा व्यर्थ कष्ट करण्यासारखंच आहे. हा दृष्टिकोन आपल्याला सांगतो की काही गोष्टी घडून गेल्या की त्या कायमचा बदलतात आणि ते स्वीकारणं यातच शहाणपण आहे. तर आता वळूया कथेच्या शेवटाकडे, जिथे या कुटुंबाच्या या गहन समजुतीला एक प्रकारे मान्यता मिळते आणि त्याचं फळही मिळतं. या कुटुंबाचं हे सगळं ज्ञान ऐकून शक्र इतका प्रभावित होतो की तो त्यांचं घर संपत्तीने भरून टाकतो. पण हे फक्त एक बक्षीस नव्हतं, तर त्यांच्या त्या तत्वज्ञानाला, त्या शांततेला मिळालेली एक दैवी मान्यता होती. तर या संपूर्ण कथेचा जो मूळ आधार आहे तो म्हणजे अनित्यता ही संकल्पना. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाही. प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते. काहीही कायम टिकत नाही. आणि हे सत्य एकदा स्वीकारलं की दुःखावर मात करण्याचा मार्ग आपोआप सापडतो. आणि याच प्रश्नासोबत आपण आज थांबूया. खरंच ही 2000 वर्ष जुनी गोष्ट आजच्या आपल्या या धावपळीच्या आयुष्यात दुःखाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकते का? ही कथा आपल्याला दुःखाला सामोरं जाण्यासाठी एक नवीन दिशा देऊ शकते का? यावर प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा.